इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापुर। श्रीराम। आज या ठिकाणी आपले गोरगरीब कुटुंबातून आलेले उमेदवार सन्माननीय रामजी सातपुते साहेब यांना निवडून आणण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। बुलडोजर बाबा सन्माननीय योगीजी आता काही वेळात येत आहेत। अशा प्रसंगी शिवसेनेकडून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो। खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की हिंदुत्वासाठी आपण हे सगळं सरकार उभा केलं। आज खरं तर एक महत्त्वाचं सांगायचं आहे, परंतु अनेक श्रोते इथं बोलणार आहेत। त्याआधी सांगायचं एक विशेष असं आहे की आपल्या शेजारच्या मैदानावरती, ज्या मैदानाचं नाव चिल्ड्रन पार्क आहे, या चिल्ड्रन पार्कवरती 2 दिवसाखाली उद्धव ठाकरे म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव या नावाला जे कलंक लावले असे उद्धव ठाकरे येऊन गेले आणि ते चिल्ड्रन पार्कवरती मेळावा घेतला चिल्ड्रन लोकांचा। आणि चिल्ड्रन कोणासाठी मेळावा घेतला तर स्वतःच्या चिल्ड्रनसाठी घेतला। त्यामुळे या मैदानाचं नाव काय आहे? वल्याळ मैदान आहे। आणि भाजपाचे पहिले खासदार हे वल्याळ साहेब होते, हे विसरून चालणार नाही। आणि रामभाऊ, आपली सभा या वल्याळ मैदानावर होतीये, आपण खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। आता सांगितलं त्या MIMला पाठिंबा घेण्यासाठी या सगळा प्रयत्न झाला। या प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या मुलीसाठी, आपल्या परिवारासाठी 40 वर्ष आमचा सोलापूर विकासापासून दूर ठेवला। हा विकास करण्याचा यांचा कधी हेतू नव्हता। आज तुम्हाला माहिती आहे का, या शहर मध्येला विधानसभेसाठी आमदार करतो म्हणून 6 जणांना शब्द दिलाय का? शहर मध्ये हा तुमचं काय सासरवाडी आहे का? शहर मध्येची जनता काय तुम्हाला बांधून ठेवली आहे का? या ठिकाणी MIMचा उमेदवार म्हणतो प्रणिती शिंदेंना खासदार करा आणि मला इथं आमदार व्हायचं आहे। त्या MIMच्या उमेदवाराला मला सांगायचं आहे, ही जनता एवढी दूधखुळी नाहीये। आत्ताच आमच्या प्रवक्त्या ज्योतिताईंनी ऑडिओ ऐकवली, ज्या ठिकाणी तुम्ही बंदी घालण्याची मागणी करता आणि आज तुम्ही त्यांच्या हातात हात घालता। तो MIMचा उमेदवार काय तुमचा जावई आहे का? आज हे उत्तर तुम्ही आम्हाला द्या। 9 वर्षामध्ये तुमचं असं कुठलं नातं जुळलं जे आज तुम्हाला पाठिंबा देत आहेत, हातात हात घालतायत आणि तुम्ही उमेदवार मतदान करा म्हणून सांगतात? हे हिंदू कधी खपवून घेतलं जाणार नाही। हे हिंदू आपल्याला रामभाऊ एक सांगायचं आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही जे युवक, आज इथं बसलेला युवक बेरोजगार आहे ना, याचं सगळंच ज्या काही घटना आहेत त्या सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे आहेत। आज एक काही कंपनी मला आठवते, सायकलची कंपनी सोलापूरमध्ये आणतो आणि नोकऱ्या देतो असं म्हणणारे सुशीलकुमार शिंदे सायकलचं पायडल देखील तयार केले नाहीत आणि आपल्याला बेरोजगार ठेवले। ज्या आडम मास्तरांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात बोलले ते देखील आज सुशीलकुमार शिंदेंकडे जात आहेत। नरेंद्र मोदी साहेबांनी एवढे मोठी घरं ही आपल्याला दिली, त्यांचा आभार मानून 2-3 महिने होत नाहीत तोपर्यंत हा प्रकार घडला जातोय। शिंदे साहेब, तुम्ही असले दलाल विकत घेऊ शकता, हा मतदार विकत घेऊ शकत नाहीत। तुम्ही विकत घेणार असताल तर असे दलाल घ्या, याचा फरक कुणालाही पडणार नाही। तुम्ही हे मतदार, हे हिंदू बांधव विकत घेऊ शकणार नाही, एवढी संपत्ती तुम्ही अजून कमवली नाही। हा मतदार तुम्ही विकत घेऊ शकणार नाही।
उद्धव ठाकरेंनी काल आले आणि सांगितलं, खरं तर सगळ्यांनाच मला सांगायचं की एक शिवसैनिक म्हणून शाखा प्रमुख पासून त्या जिल्हा प्रमुख पदावरती आम्ही पोहोचलो आणि उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही काम केलो. पण आज दुःख होत आहे साहेब, आज जर खरा काळा दिवस घडला असेल तर सोलापुरातल्या शिवसैनिकांसाठी 2 दिवसाखालचा काळा दिवस ठरला. ज्या उद्धव ठाकरेंसाठी, ज्या शिवसेनेसाठी अनेक शिवसैनिकांनी स्वतःचं रक्त गमावलं, कुणाचा वडील गेला, कुणाचा भाऊ गेला. मला आठवतं 2002च्या दंगलीमध्ये आमचे शिवसैनिक चंद्रकांत मेत्रे यांचा खून झाला. आज त्यांची भगिनी, आज त्यांच्या महिलांना काय दुःख होत असेल. आज हे सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे सांगतात आमचे जुने संबंध आहेत, आम्ही एकमेकाच्या घरातले आहोत. म्हणून तुम्ही 2009 पासून ते 2014 आणि 2019ला निवडून येणारा उमेदवार टाळून या प्रणिती शिंदेना निवडून येण्यासाठी मदत केली. हे आम्हाला 2 दिवसाखाली तुमच्या वागण्यावरनं दिसलंय. साहेब, जे शिवसैनिक त्या डुप्लिकेट शिवसेनेमध्ये होते त्यांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की आम्हाला सगळं आज समजलंय. का 2009 पासून शिवसेनेचा उमेदवार चुकीचा दिला जातो, दिला तर उमेदवारी कट केली जाते आणि कट दिलेच उमेदवार तर उद्धव ठाकरे सभेसाठी काय येत नव्हते, याचं उत्तर या शिवसैनिकांना मिळालंय. उद्धव ठाकरेंनी मॅनेज शिवसेना या ठिकाणी राबवली हे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी सर्व युवकांना, बंधू भगिनींना आणि सर्व हिंदूंना मी सांगतोय, जर MIMची खासदार, कारण काँग्रेसची खासदार ती नाही तर आज MIMनी त्यांना पाठिंबा दिला आणि MIMचा जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर या लोकांना त्यांची जागा दाखवावीच लागणार आहे. आणि आपल्याला हे हिंदुत्ववादी सरकार आपल्या रामभाऊ सातपुते यांना निवडून आणायचं आहे. या ठिकाणी IT पार्कसाठी रामभाऊ सातपुते नक्कीच आग्रही आहेत. आपल्यातला एक गोरगरिबांचा युवक आहे. त्यामुळं मी आपणास विनंती करतो की आपण रामभाऊ सातपुते साहेबांसाठी काम करायचं आणि त्यांना निवडून आणायचं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.